अतिशय क्लिष्ट आणि गांभीर्याने घेण्यासारखा विषय म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ आणि या संदर्भातच आज कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आलं की हद्दवाढ व्हावी। माझी स्वतःची अशी धारणा आहे की जर कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली तर आपल्याला आपली महानगरपालिका चांगल्या वर्गामध्ये रूपांतरित होईल आणि मग जो विकास आपण म्हणतो त्याच्यासाठीचा लागणारा फंड जो आहे, निधी जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळेल असं मला वाटतं। परंतु आज जर कोल्हापूर शहराची तुम्ही परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे आणि त्यामुळे काही खेडेगाव नाराज आहेत की जर कोल्हापूर शहरच सुस्थितीत नाही तर आम्ही तुमच्यामध्ये येऊन काय करणार आहोत। एक महापौर म्हणून मला असं वाटतं की प्रथमतः आपण कोल्हापूर शहरच इतकं सुंदर सुस्थितीत आणि सगळ्या सोयीनुसार करूयात की जेणेकरून त्या लोकांचाही ओढा नक्कीच आपणहून कोल्हापूर शहरासारखी येईल असं मला वाटतं। या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं गांभीर्याने मी स्वतः विचार करणार आहे। गेले अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न निकालात कसा निघेल माझ्या या कालावधीमध्ये याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आणि त्याचीच एक पुढची पायरी म्हणून फक्त बोलावं कमी आणि करून दाखवावं या अनुषंगाने त्याच्यामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पाया भरण्याचं काम येणाऱ्या नजदीकच्या काळामध्ये मी वरिष्ठ नेत्यांशी भेटून मग त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा आदरणीय चंद्रकांतदादा असतील, खासदार साहेब असतील, धनंजय माडिक सर असतील या सगळ्यांशी बोलून आणि मग त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा कामाचा रिझल्ट मिळावा यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी सुद्धा मी मीटिंग करून देण्याचा माझा मानस आहे। तुम्ही मागच्या काही दिवस हद्दवाढी संदर्भात कोल्हापूर शहराच्या बाहेरच्या खेडेगावातल्या नागरिकांची बातचीत करतात, काय नेमकी त्यांची बरेच दिवसापासून मी सुद्धा या कमिटीमध्ये काम करत असल्यामुळे मी एक पुढची प्रगती म्हणून अगोदर त्या खेड्यातील लोकांशी बोलावं या अनुषंगाने माझी चर्चा सुरू होती आणि त्याच अनुषंगाने आज बालिंगेचे काही लोकंसुद्धा यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे की त्यांनी तुम्ही महापौर आता झाला आहात तर आम्हाला आशेचा किरण आहे अशा पद्धतीचे आभार त्यांनी मानून आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येण्याचा सुद्धा मला त्यांनी शब्द दिलेला आहे। तुम्ही जर पाहिलं असेल तर मी आता सभेतसुद्धा हेच म्हणत होतो की आपण खूप वेळा ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे, त्यामुळे आता रिझल्टकडे जायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे त्याच्या अनुषंगाने मी डेली एक दोन त्या कमिटीचे जे लोक आहेत दे हॅव नो ऑल आयडियाज अबाउट दॅट कृती हद्दवाढ आणि त्याच्यासाठी आपण त्या पद्धतीनं वाटचाल सुरू करणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर, मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर।